दुसरं आपल्याला कल्पना आहे की त्यानंतर भारतामध्येही आणि जगाने त्यांच्या त्यांच्या करन्सी करता गोल्ड स्टँडर्ड हे स्वीकारलं, म्हणजे सोन्याचा साठा इक्विव्हॅलंट हा तयार करायचा, हे गोल्ड स्टँडर्ड स्वीकारलं आणि अनेक वर्षापर्यंत ते गोल्ड स्टँडर्ड चाललं. आजही ते चालतं आहे. पण आज ते का बरं अत्यंत महत्त्वाचं आहे? आज ज्यावेळी अमेरिकेसारख्या देशामध्ये एक्सचेंज हे डॉलरवर झाल्यामुळे करन्सीचं गोल्ड बॅकिंग त्यांनी काढून टाकलं. आज पुन्हा एकदा अमेरिकेसारख्या देशालाही वाटतं, चीनसारख्या देशालाही वाटतं की आपली करन्सी गोल्ड बॅकिंगची असली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा गोल्ड स्टँडर्ड करे. एका वेगळ्या पद्धतीनं आता अमेरिकाही चालला आहे, चीनही चालला आहे आणि जगभरातली सोन्याची खरेदी आज त्या ठिकाणी चाललेली आहे. याचा अर्थ जे 1923 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ते जगाने स्वीकारलं आणि आज पुन्हा जग ते स्वीकारत आहे. आणि तिसरी गोष्ट आपण जर बघितलं तर आताच्या काळामध्ये विनिमय दराचा विचार फार होत नाही. आपण अनेक वेळा म्हणतो डॉलरच्या तुलनेत आता रुपया घसरला, डॉलरच्या तुलनेत 92 रुपये 93 रुपयेपर्यंत आता $1 झाला. पण जग आता असं पाहत नाही. जग रुपयाची खरेदीची क्षमता काय आहे ही पाहते. एका डॉलरनी काय खरेदी होऊ शकतं आणि तेच खरेदी करायला किती रुपये लागतात. कारण जेव्हा एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी होते त्यावेळेस विनिमय दर महत्त्वाचे राहत नाही, तर त्याची पर्चेसिंग पॅरिटी किती आहे ही त्या ठिकाणी महत्त्वाची असते. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आर्थिक विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 साली सांगितले होते, त्या पुस्तकात नमूद केले होते, आजच्या ग्लोबलाइज्ड अर्थकारणामध्येही तेच सगळ्यात महत्त्वाचे ठरतायत, तेच सुप्रस्तुत ठरतायत आणि त्याच्यावर आधारितच आपल्या संविधानाने आपली अर्थव्यवस्था उभी केली आहे. आणि म्हणूनच आता आपण जगातली तिसरी अर्थव्यवस्था होतो आणि लवकरच दुसरी आणि पहिल्याकडे आपण वाटचाल करू आणि त्याची दिशा देणारं आपलं संविधान आणि ते संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणूनच आज मला असं वाटतं खरं म्हणजे त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर जर आपण प्रकाश टाकू लागलो तर संपूर्ण दिवस जाईल. पण माननीय राज्यपाल महोदयांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम चाललाय. त्यांच्यासमोर अधिक बोलणं हे देखील कुठल्याही शिष्टतेला धरून नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि आज हा अतिशय सुंदर कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे महानगरपालिका आयोजित करते. महानगरपालिका खूप चांगल्या व्यवस्था या ठिकाणी करते. राज्य सरकार, पोलीस सगळे सोबत असतात. इथलं प्रदर्शन अतिशय सुंदर असतं. त्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेचेही, बृहन्मुंबई महानगरपालिकेचेही मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा माननीय राज्यपाल महोदयांची क्षमा मागून या ठिकाणून जाण्याची त्यांच्याकडून अनुमती घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत.